बघा आता पुढचा टेन्स आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्स, बिनकामाचा टेन्स मी असं म्हणेल. याच्यावरती प्रश्न नाही आहे, ऑलमोस्ट एकच प्रश्न आहे राज्यसेवा 2018ला आणि हे कमी वापरले जातात. ॲक्च्युली फ्युचर टेन्स खूप कमी वापरले जातात. का? जर वापरला जाईल तर तो सिंपल फ्युचर वापरतो आपण. हे का वापरले कमी जातात? एवढं प्रेडिक्शन कोणी देऊ शकत नाही. उद्या 1:05 मी जेवण करत असेल हे नाही माहिती. पुढच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये मी 100 विद्यार्थ्यांना शिकवत असेल, 5 वर्षानंतर मी पुण्यामध्ये नाही दिल्लीमध्ये शिकवत असेल. नोबडी कॅन प्रेडिक्ट एक्झॅक्ट व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन फ्युचर. यामध्ये काय रूल? सब्जेक्ट प्लस शॅल बी, विल बी प्लस V4. म्हणजे एखादी क्रिया सुरू असेल भविष्यात असा अंदाज. जसं मी आता शिकवत आहे तर उद्या 1:40 मी शिकवत असेल, हे नोबडी कॅन प्रेडिक्ट. यामध्ये काय फक्त भविष्यामध्ये एखादी क्रिया सुरू असेल. जसं तुम्ही म्हणू शकता की पुढच्या वर्षी मी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करत असेल, त्याच्या पुढच्या वर्षी मला प्रमोशन मिळत असेल. या क्रिया सुरू असतील अशा भविष्यामध्ये. जसं बघा मी पहिलं वाक्य लिहिलं आहे, त्याचा रूल काय की फ्युचर कॉन्टिन्युटी प्रेडिक्शन करतो आपण, तर प्रेडिक्ट करतो की एखादी क्रिया भविष्यामध्ये सुरू असेल. दॅट्स इट. मग पहिलं वाक्य म्हणतं वी विल बी स्पेंडिंग नेक्स्ट समर हॉलिडेज इन युरोप. हे बघा नेक्स्ट समर म्हणजे पुढच्या उन्हाळ्यातील ज्या सुट्ट्या असतील ना आम्ही युरोपमध्ये त्या स्पेंड करत असू. म्हणजे फक्त भविष्यात ती क्रिया सुरू असेल असा हा अंदाज आहे, रिलेटिव्ह नाही. पुढचं बघा क्लॅरा विल बी फ्लाइंग टू ऑस्ट्रेलिया टुमॉरो मॉर्निंग. उद्या ही मस्तपैकी ऑस्ट्रेलिया जात असेल. ठीक आहे, ही विल बी फ्लाइंग, भविष्यातली क्रिया सुरू असेल, V4. पुढचं वाक्य आवर प्रिन्सिपल विल बी ॲड्रेसिंग ऑल ऑफ अस नेक्स्ट मंथ. पुढच्या हप्त्यामध्ये आम्हाला हे ॲड्रेस करत असतील आमचे प्रिन्सिपल. ठीक आहे, दिस टाइम टुमॉरो म्हणजे काय? याच वेळी सकाळी, उद्या. आय शॅल बी रायटिंग माय सेमिस्टर एक्झाम. उद्या 9 वाजता माझी परीक्षा मी लिहित असेल या वेळेला, असा एक अंदाज आहे हा. माहिती नाही आजारी पडलो तर, परीक्षा पुढे गेली तर, म्हणजे नो बडी कॅन प्रेडिक्ट एक्झॅक्ट. सो दिस इज नॉट रिअल, दिस इज अनरिअल. पुढचं माय मदर विल बी कुकिंग टू नाईट. आज रात्री माझी आई स्वयंपाक करत असेल, पण जर कोणी पार्सल आणलं तर कॅन्सल होईल काम. म्हणून हे फक्त भविष्यामध्ये ह्या क्रिया सुरू असतील असा अंदाज दर्शनासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्स लिहिला जातो. मग कसा ओळखायचा? कॉन्टॅक्टनुसार वाक्यामध्ये जे प्रश्नपत्रिकेमध्ये जे वाक्य दिलं त्यात कॉन्टॅक्ट बघायचं. उद्या सकाळी करत असेल, परवा करत असेल, पुढच्या महिन्यात, पुढच्या हप्त्यात, आणि त्यावरती आपण क्लिक करू शकतो. याच्यावरती एक प्रश्न आला राज्यसेवा 18ला. तो बघा प्रश्न कसा आहे. 28 पेजला 79 नंबरचा क्वेश्चन आहे. 28 पेज त्यातील 79. आय एम डॅश अ फिल्म टू नाईट. आय विल बी डॅश ऑल डे ऑन संडे. आय एम डॅश आस्क हिम टू रिटर्न माय मनी. आता बघा पहिलं आय एम, पहिला ऑप्शन पुन्हा विल सी आहे. आता आय एम विल सी होईल काय? हे 2 सपोर्टिंग वर्ब. आय एम विल सी तो ड्रॉप झाला. दुसरा आय एम सीइंग अ फिल्म टू नाईट हे होऊ शकतं, मी आज रात्री चित्र बघत आहे. तिसरं येऊ शकतं. चौथ्यामध्ये पुन्हा ते ड्रॉप होईल, आय एम विल सी. म्हणून दुसरा आणि चौथा ऑप्शन बघू. आता आय विल बी स्लेप्ट. आता आय विल बी स्लेप्ट कशाला? आय विल बी स्लीपिंग. मी हा संडे ना दिवसभर झोपत असणार आहे. येणारा संडे मी दिवसभर झोपणार असणार आहे, झोपलेला असणार आहे. ते बरोबर आहे. आणि आय एम गोइंग टू आस्क हिम म्हणजे माझं उत्तर आहे 3 उत्तर आहे. पहिलं होईल आय एम सीइंग अ फिल्म टू नाईट. आज मी रात्री पिक्चर बघत आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, नियर फ्युचर. दुसरं आय विल बी स्लीपिंग ऑल डे ऑन संडे. मी रविवारी दिवसभर झोपणार आहे. आणि तिसरं आय एम गोइंग टू आस्क हिम. म्हणजे तिन्ही वाक्य हे भविष्य दर्शवत आहेत. बघा त्यांनी एकाच कॅटेगरीत घेतले आहेत. टेन्स वेगवेगळे आहेत पण भविष्य दर्शवत आहेत. म्हणून माझं जे बी वाक्य ना ते माझं फ्युचर कंटिन्युअस आहे. आय विल बी स्लीपिंग ऑल डे ऑन संडे म्हणजे ह्या संडेला दिवसभर मी झोपत असणार आहे. हे एवढं एक वाक्य आपल्याला. तर थोडक्यात भविष्यामध्ये क्रिया सुरू असेल असा अंदाज खरं नाही, प्रेडिक्शन दर्शवणारा टेन्स म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये आपण फक्त सांगतो की उद्या याच वेळेला मी शिकवत असेल, याच दिवशी पुढच्या वर्षी मी शिकवत असेल असा अंदाज दर्शवणारा टेन्स म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. कळालंय? ठीक आहे, लिहून घ्या हे रूल. वाक्य लिहून घ्या आणि ते वाक्य राज्यसेवेचे लिहून घ्या यामध्ये. आता याच्यानंतर शेवटचा टेन्स असेल आपला फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होत नाही, त्याचा वापर होत नाही इंग्लिशमध्ये, त्याचा वापरत नाही. म्हणून 11 टेन्सचा आपण स्टडी करू. 12 टेन्सचा वापर होत नाही इंग्लिशमध्ये. तो का नाही सांगतो मी. फ्युचर परफेक्ट टेन्स घेऊ, त्यानंतर 10 चॅप्टर आपला संपेल. पुढचा आणि शेवटचा टेन्स आता आपला फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकायचा नाही आहे कारण त्याचा वापर इंग्लिशमध्ये होत नाही. कारण एवढं प्रिडिक्शन कोणी सांगू शकत नाही की मी भविष्यामध्ये 2029ला 4 वर्ष 3 महिने शिकवत असेल, म्हणजे इतकं ह्या क्रिया करत आलेलो असेल, बिन क्रिया आधीपासून करत आलेलो असेल. त्याचा वापर होत नाही इंग्लिशमध्ये. 11 टेन्स आहे आपल्या आणि शेवटचा टेन्स आहे आणि चॅप्टर संपतं आपलं. यानंतर काय करू? आपण टेस्ट घेऊ. टेस्ट काय करू? बेसिकची आणि 10ची टेस्ट घेऊ. त्यात पुन्हा रिवाईज होईल. ठीक आहे, अजून एक टेस्ट घेऊ, पुन्हा रिवाईज होईल आणि कीप रिवाइजिंग अगेन. नोट्स, द व्हिडिओ आणि प्लस टेस्ट. आता फ्युचर परफेक्ट टेन्स आपण 3 परफेक्ट टेन्स बघितले. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे नुकतीच क्रिया पूर्ण झाली आहे, जस्ट नाव, लेटली, रिसेंटली. पास्ट परफेक्ट बघितला आपण की 2 क्रिया, त्यातली पहिली क्रिया जी झाली ती पास्ट परफेक्ट. आता फ्युचर परफेक्ट पुन्हा खोटारडा आहे. हा पुन्हा खोटारडा कसा की हा भविष्यामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असा दावा करतो. जसं मी तो म्हणतो की आपली बॅच ही कंबाईनच्या मेन्सपर्यंत संपलेली असेल
आता त्याच्या आधी मला कोरोना झाला तर, किंवा सपोज परीक्षा नाही झाली तर पुन्हा प्रेडिक्शन आहे. म्हणजे की एखादी क्रिया भविष्यात संपलेली असेल, फक्त अंदाज आहे, खरं याची गॅरंटी नाही. मग आता कसं ओळखायचं, यावरती प्रश्न आहे 2012ला 11ला, जुन्या काळात प्रश्न आहेत त्यात, पण येऊ शकतात फ्युचरमध्ये. आता ऐका, याचा रूल काय, सब्जेक्ट प्लस शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस V3 आहे. म्हणजे क्रिया पूर्ण झालेली असेल, मी तुम्हाला पूर्ण शिकवलेले असेल, 2040 पर्यंत आपण रिच कंट्री झालेलो असू, असा एक अंदाज आहे. आता बघा, त्यानुसार मी पहिलं वाक्य लिहिलं आहे, आय शॅल हॅव रिपेड होम लोन. मी होम लोन पूर्ण पे केलेलं असेल, असं वाक्य आहे फक्त. आय शॅल हॅव रिपेड होम लोन, मी होम लोन पूर्ण पे केलेलं असेल. हे वाक्य चुकीचं आहे आणि अपूर्ण आहे. का? सपोज तुम्ही मला 500 रुपये दिले, आम्ही म्हटलं द्या 500 रुपये, तुमचे पैसे मी परत केलेले असतील, काळजी करू नका. मग तुम्ही परत केलेले असेल, पण कधी? मग एखादी क्रिया तुम्ही सांगतात की भविष्यामध्ये पूर्ण झालेली असेल, एवढं तुम्ही शुअर सांगतायत, मग ते कधी, त्याचा टाइम लिहावा लागेल. जर टाइम नाही लिहिला ते वाक्य चुकीचं आहे, अपूर्ण आहे. जसं दुसरं बाकी बघ, शी विल हॅव रिच मुंबई, ती मुंबईला आलेली असेल, पण कधी, काय? जसं अच्छे दिन आएंगे कब वो पता नाही आहे, ठीक आहे ना. शी विल हॅव रिच मुंबई, ती मुंबईला आली असेल, मी तुम्हाला शिकवून दिलं असेल, काळजी करू नका, फक्त फी द्या. तुम्ही ना पण कधी शिकवणार, काय ते नाही माहिती. सो इट इज रॉंग. जेव्हा तुम्ही भविष्यातली क्रिया कंप्लीट झालेली असेल असा अंदाज सांगतायत ना, मग अंदाज टाइम पण द्या. अंदाज टाइम कसं बघा, आपल्याला गव्हर्नमेंटने दिला होता 2014ला की 2022 पर्यंत म्हणे शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल झालेलं असेल. आता ते झालं का नाही ते नंतर बघू आपण, बट द थिंग इज 2022 दिला होता त्याने टाइम की 2022 पर्यंत डबल झालेलं असेल. म्हणजे कदाचित माझंही झालं असतं, तुम्ही क्लास बंद केला असता आणि घरीच एन्जॉय केला असता, तसं झालं नाही. पण सो डबल झालेलं असेल ना, मग कधी, तर टाइम द्यावा लागतो. तो टाइम हा आहे बघा. आता सगळ्यांना बाय जोडला आहे. आता बाय म्हणजे काय, तिथपर्यंत मर्यादा. म्हणजे कसं की मी मुंबईला येतो बाय 2 PM, म्हणजे 2 वाजेपर्यंत मी पोहोचले, 2 वाजेपर्यंत, मंडेपर्यंत, पुढच्या वर्षापर्यंत, पुढच्या महिन्यापर्यंत बाय जोडावा लागेल हा. आता बाय काय, सीमारेषा आखतो तिथपर्यंत. मग बाय त्याच्यापुढे फ्युचर टाइम लिहायचा, बाय इव्हिनिंग, संध्याकाळपर्यंत मी हे चॅप्टर संपलेलं असेल, बाय टुमारो, उद्यापर्यंत, बाय मंडे, बाय संडे, बाय 2030. आता इथून पुढचं 2030 पर्यंत, 2040 पर्यंत, बाय नाव आतापर्यंत झालेलं असेल, बाय नेक्स्ट इयर, बाय दिस वीक, बाय नेक्स्ट मंथ, बाय नेक्स्ट फ्रायडे, बाय नेक्स्ट बर्थडे, बाय 6 PM. हे बाय जोडून शब्द तुम्हाला टाइम जोडावाच लागेल, तेव्हा हा फ्युचर परफेक्ट होईल. मग आता याच्यात हे चुकीचं आहे, मी याला जोडतो तुम्ही, आय शॅल हॅव रिपेड होम लोन बाय 2028. आता करेक्ट आहे. 2028 पर्यंत मी होम लोन पेड केलेलं असेल, आता हे करेक्ट आहे, याच्यावरून आहे, ठीक आहे. दुसरं काय बघा, शी विल हॅव रिच मुंबई. मग आता कधी बरं, काय ते नाही माहिती. शी विल हॅव रिच मुंबई बाय फ्रायडे, म्हणजे शुक्रवारपर्यंत ती मुंबईला पोहोचलेली असेल, असा अंदाज आहे. पुढचं, अवर मॅनेजर विल हॅव सबमिटेड अवर असाइनमेंट बाय टुमॉरो. उद्यापर्यंत आपल्या मॅनेजरने आपल्या असाइनमेंट सबमिट केलेल्या असतील, उद्यापर्यंत, बाय टुमॉरो दिला इथं. पुढचं वाक्य बघा, द गेस्ट लेक्चरर विल हॅव फिनिश्ड द टॉपिक बाय इव्हनिंग. आज संध्याकाळपर्यंत गेस्ट लेक्चरने आपले टॉपिक फिनिश केलेले असतील. पुढचं, ही विल हॅव लेफ्ट बिफोर यू गो टू सी हिम. तू त्याला भेटण्याच्या आधीच तो निघून गेलेला असेल, हे अंदाज आहे सगळं. पुढचं वाक्य बघा, वी डॅश आर एंटायर वर्किंग बाय नेक्स्ट इयर. आता प्रश्न आपल्याला असा येतो आहे, हे बघा, फिल इन द ब्लँक येईल आणि तो कुठलं उत्तर आहे, आणि 4 पर्याय सगळं तो फ्युचर देईल. इथे सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर. मग आता इथे बघा, बाय नेक्स्ट इयर म्हटलंय ना, बाय नेक्स्ट इयर. मग लक्षात घ्यायचं की हे परफेक्टची क्रिया आहे. जेव्हा तो म्हणतो बाय टुमारो, बाय मंडे, बाय 6 PM, बाय नेक्स्ट इयर, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट सॅटर्डे, तर तो फ्युचर परफेक्टचं कम्प्लिशन आहे. म्हणून वी डॅश अवर एंटायर वर्किंग बाय नेक्स्ट इयर. मग विल हॅव कम्प्युटराइज्ड, आम्ही आमची संपूर्ण कार्य करण्याची जी प्रणाली आहे ती कम्प्युटराइज केलेली असेल पुढच्या वर्षापर्यंत. तर फ्युचर परफेक्टमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक तुम्हाला टाइम जोडावा लागेल, बाय नेक्स्ट इयर, बाय टुमॉरो, बाय जोडून. बाय म्हणजे एक टाइम मर्यादा आहे, तिथपर्यंत, उद्यापर्यंत, परवापर्यंत, आणि त्यात असे वाक्य येतील. आणि फिल इन द ब्लँक येईल. आलाय जुन्या काळातले सोपे वाक्य होते, ते मी घेतले नाही मुद्दाम. हे फिल इन द ब्लँक आहे, त्यामध्ये तो देईल बाय नेक्स्ट इयर, बाय टुमॉरो, बाय संडे, बाय मंडे, आणि फ्युचर परफेक्ट असेल. रिसेंटली 2016, 15 पासून 20 पर्यंत काही प्रश्न नाही आहे याच्यावरती, ठीक आहे. हां, का नसतात, कारण यांचा वापर कमी होतो, म्हणून यांचा वापर कमी, म्हणजे इंग्रजीच्या पुस्तकामध्ये वाक्य कमी असतात. सेम थिंग, प्रश्नही कमी येतात. जर आलाच तर कसा येईल सांगतो मी. फिल इन द ब्लँक येईल, 4 पर्याय दिला, तुम्हाला ओळखायचं आहे. कशाने ओळखायचं, हे जे टाइम जोडलेले आहे यांच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला जेव्हा जेव्हा भविष्यातल्या क्रिया पूर्ण झालेल्या असतील असं लिहायचं असेल तर टाइम द्यायचं. जसं घरच्यांना तुम्ही सांगा की आय विल हॅव सिक्युअर्ड माय ड्रीम पोस्ट बाय 2022, 2022 पर्यंत मी अधिकार झालेलो असेल. किंवा तुम्ही मला मेसेज करता, सर डोंट वरी अबाउट फी, आय विल हॅव पेड युअर फीज बाय 2042, नाऊ लेट मी जॉइन युअर क्लास, ठीक आहे. तर तुम्ही देऊ शकता टाइम. फ्युचर परफेक्ट टेन्स आहे यात, V3, पण त्याच्यात काय येईल, शॅल हॅव, विल हॅव, शॅल हॅव, विल हॅव, V3 असेल याच्यामध्ये, आणि त्यामध्ये टाइम जोडला जाईल. तर हा असेल फ्युचर परफेक्ट टेन्स. याच्यावरती प्रश्न नाही आहे, ठीक आहे. हे तुम्ही सगळं लिहायचं आहे.
हे टाइम लिहायचं आहे आणि इथं 10 चॅप्टर संपतोय. आपला दुसरा चॅप्टर संपला आतापर्यंत बॅचला, एक बेसिक आणि दुसरा टेन्स. तो ना इथं संपलं, व्हिडिओ संपले, नोट्स लिहिले. आता काय, तर आता टेस्ट चालू करू आपण. तर टेस्टचं मी PDF आपल्या ग्रुपला टाकेल, ग्रुपला सगळे जॉईन राहा. त्या ग्रुपची लिंक दिली आहे मी. तुम्ही कुठे जायचं आपल्या अनाउन्समेंटमध्ये ग्रुप जॉईन करा. त्या ग्रुपवर कुठलीही चर्चा करू नका, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, काहीच करू नका. फक्त मी जे टाकेल ना ते फक्त वाचत राहा. तर पहिली टेस्ट मी त्यात टाकेल बेसिकची, दुसरी टाकेल टेन्सिंग, त्यानंतर त्याचे व्हिडिओ येतील आपण म्हणजे स्पष्टीकरणाचे. ठीक आहे, अकॉर्डिंगली आपण करूया पुढे. तर आजचा चॅप्टर संपला, मी जाहीर करतो. दुसरं चॅप्टर संपलं आपलं. तिसरं खूप महत्त्वाचं म्हणजे कंडिशनल चॅप्टर, जे आपण उद्या स्टार्ट करू. त्यावरती दरवर्षी प्रश्न असतात. कंजंक्शन काय, कंडिशनल काय, ते आपण चालू करूया. ठीक आहे, आवर 10 चॅप्टर इज ओव्हर. मी इथं डिक्लेअर करतो. सी यू.